असे दोन्ही मधून झाला मी तुम्ही चालत राहा. जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल. मग काय करावं आता? नमस्कार. या ठिकाणी शहा सिन्नर जिल्हा नाशिक या ठिकाणी आली एक दिंडी आहे. बरेच किलोमीटर अंतर पायी चालत आले. पंढरपूर जवळ आले, आषाढी एकादशी जवळ आली आहे. न चुकता न थकता कुठलाही त्रास त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नाहीये. दिसतोय तो फक्त आनंद आहे, उत्साह आहे आणि ऊर्जा आहे. काय त्या महाराजांचं म्हणणं आहे, कसा त्यांचा अनुभव आहे, काय त्यांचा सहकार्यांचं योगदान आहे. 2 मिनिटं आपण त्यांच्याकडनं जाणून घ्यायचा प्रयत्न करू. माऊली 2 मिनिटं हे नाव शेवटपर्यंत दिसले पाहिजे असं करा. ज्ञानोबा तुकाराम, 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 ज्ञानोबा तुकाराम. हा चला पाले का. ज्ञानोबा तुकाराम, पाले का. ज्ञानोबा तुकाराम, 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 ज्ञानोबा तुकाराम. आमच्या ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, हे ज्ञानोबा तुकाराम, हे ज्ञानोबा तुकाराम, हा ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, हे ज्ञानोबा तुकाराम, हा ज्ञानोबा तुकाराम, 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 हे ज्ञानोबा तुकाराम, 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 ज्ञानोबा तुकाराम. बोला माऊली. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आमची शहा येथून श्री कालभैरवनाथ देवस्थान शहा कारवाडी ते श्री क्षेत्र पंढरपूर असा पायी दिंडी सोहळा चालू आहे. तरी आज दिंडीचा आमचा आज 13वा दिवस आहे. तरी आज आमच्या दिंडीने आमचं पहिलं वर्ष आहे. पहिल्या वर्षाच्या मानाने लोकांचा उत्साह आणि पहिल्या वर्षाच्या उपस्थिती आमचे 300+ वारकरी झाले आहे. सगळी व्यवस्था व्यवस्थित लोक रस्त्याने ठेवत आहे. माऊलीच्या प्रेमापोटी सर्वांना चांगली सोयी देत आहे. सर्वांनी आम्ही गावच्या गावकरी आणि सर्व परिसरातील वारकऱ्यांनी आम्हाला भरपूर मदत केली आहे. तरी तुमच्या जेवणाची व्यवस्था असेल, कुठे विश्रांतीची व्यवस्था असेल, व्यवस्थित ठेवली आहे. बोला तुम्ही, बोला काही. आम्ही नाशिक जिल्ह्यातून सिन्नर तालुक्यातून एक छोटंसं आमचं खेडेगाव आहे शहागाव. त्या गावातून प्रथम पहिल्या वर्षी आम्ही हे कालभैरवनाथाच्या वंदन करून ही जी पंढरपूर वारीसाठी आम्ही जी प्रथम वर्षी जी दिंडी सोहळा आयोजित केला, त्या दिंडीमध्ये आमचे 300+ वारकरी अतिशय आनंदाने घरचे कामं सोडून अतिशय विठुरायाच्या भेटीसाठी इतके आतुर झाले का अतिशय ऊन वारा पाऊस याची कुठलीही पर्वा न करता आमचे संपूर्ण वारकरी दरमजल करत पायी चालत पावसाची पर्वा न करता
जेवणाची पर्वा न करता झोपायची व्यवस्था न असताना काही ठिकाणी तरी पण या विठुरायाच्या भेटीसाठी अतिशय आमचा वारकरी हा अतिशय आतुर झालेला आहे. तर आम्ही आता विठुरायाच्या भेटीसाठी अतिशय जवळ आलेलो आहे. त्यामुळे आता आम्ही थोड्याच वेळामध्ये पंढरपुरामध्ये आगमन करत आहोत. आमच्या विठुरायाने आम्हाला या सर्व वारकऱ्यांना अतिशय सुखामध्ये ठेवावं अशी आमची विठुरायाच्या चरणी प्रार्थना असून आणि विठुरायाच्या या भेटीसाठी संपूर्ण दरवर्षी आमचा हा वारकरी याच्यापेक्षा अनेक संख्येने उपस्थित राहील. आमचा संपूर्ण वारकरी समुदाय हा दरमजल करीत या वारकऱ्यासाठी पायी चालत आपल्या विठुरायाच्या भेटीसाठी हजर झालेला आहे. सर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. बजरंग बली की जय. तीन प्रश्नाचे उत्तर द्या माऊली. आषाढी एकादशीला आणखीन एक नाव आहे, सांगता येईल का? काय नाव आहे? अगदी बरोबर आहे. देवशैनी एकादशी. बरं, देहू आणि आळंदी कोणत्या नदीच्या किनारी आहे? इंद्रायणी. अगदी बरोबर आहे. आळंदीचं आणखीन एक नाव काय आहे? बरोबर आहे, अलंकापुरी. बरं, हरिपाठामध्ये किती अभंग आहेत? अगदी बरोबर आहे. ज्ञानेश्वर ग्रंथाचं पूर्वीचं नाव काय? ज्ञानेश्वरी ग्रंथाचं पूर्वीचं नाव, पूर्ण नाव भगवद्गीता. भावार्थ दीपिका. बरोबर आहे. आषाढी एकादशी जी आहे त्यालाच आपण देवशैनी एकादशी म्हणतो. या एकादशी पासून आपले प्रिय आणि लाडके विष्णू म्हणजेच पांडुरंग म्हणजेच विठ्ठल हे या ठिकाणी योगनिद्रेमध्ये जातात 4 महिन्यासाठी. त्याला आपण चातुर्मास म्हणतो. या चातुर्मासानंतर कार्तिक एकादशीला आपले लाडके आणि प्रिय भगवान पुन्हा एकदा जागृत होऊन पृथ्वीचा भार सांभाळतात. परंतु या 4 महिन्यामध्ये होतं काय? सगळ्यात पहिले श्रावण येतो म्हणजे महादेव येतात. आपण महादेवाची भक्ती आणि पूजा करतो श्रावणामध्ये. त्याच्यानंतर गणपती येतात, त्यानंतर देवी येतात, त्यानंतर पितृ येतात आणि नंतर पुन्हा एकदा आपले लाडके प्रिय भगवान हे जे आहे विष्णू परत येऊन सृष्टीचा सांभाळ करतात. सृष्टी सांभाळण्याचं मुख्य काम हे भगवंताचं विष्णूंचं आहे. परंतु 4 महिने ते निद्रा घेतात. त्या निद्रेलाच आपण योग निद्रा म्हणतो. ती योग निद्रा असते. बरोबर आहे. तर या ठिकाणी आपल्या भगवान आपले जे लाडके भगवंत आहेत प्रिय भगवंत विष्णू त्यांची आणखी एक यात्रा सुरू झालेली आहे. ती यात्रेचं नाव सांगता येईल का? 2-3 दिवसापूर्वी पुरीमध्ये सुरू झाली आहे. पुरीमध्ये जगन्नाथ यात्रा. बरोबर आहे. आपल्याकडे यात्रेचं खूप महत्व आहे. पंढरपूरची यात्रा असो, नाथषष्ठीची यात्रा असो, जगन्नाथ यात्रा असो, कावड यात्रा असो, त्याच्यानंतर तुमची केदारनाथ यात्रा आहे, अमरनाथ यात्रा आहे. विविध यात्रा आपल्या धर्मामध्ये करतो आपण. यात्रा म्हणजे पायी चालणं. पायी चालणं म्हणजे थकणं. बुद्धी, बौद्धिक, शारीरिक, मानसिक सगळ्या थकतो. थकलं की माणूस जगतो. सगळ्या चिंता मुक्त होऊन जातो आणि नवीन ऊर्जा आपल्याला परत विठ्ठल म्हणजेच पांडुरंग म्हणजेच विष्णू. बरोबर आहे. म्हणजेच राम म्हणजेच कृष्ण म्हणजेच जगन्नाथ. कण कण में विष्णू आहे. सगळीकडे विष्णू आहे. आपण केली प्रत्येक पूजा ही विष्णूपर्यंत पोहोचती. संतांना, देवींना, देवतांना कुणालाही पूजा करा, सर्व गोष्ट विष्णूपर्यंतच पोहोचती. तर अशा या आपल्या लाडक्या विष्णूंची आषाढी एकादशी तुम्ही साजरी करत आहात. फार थोडं अंतर बाकी आहे. बरेचसं अंतर तुम्ही चाललेले आहात. माझे एकदम आणखी छोटे प्रश्न आहे. ज्ञानेश्वर माऊलीची समाधी कुठे आहे? माऊली संत एकनाथ महाराज समाधी कुठे आहे? पैठण. जे का रंचले गांचले त्यासी म्हणे बर. वृक्षवल्ली आम्हास्वरे कुणी म्हणलेलं आहे? बरं, ज्या ठिकाणी पंढरपूर आहे त्या ठिकाणी एक महाद्वार आहे. त्या महाद्वाराला एका संतांचं नाव दिलंय, नामदेव पायरी. अगदी बरोबर आहे. अगदी बरोबर आहे, नामदेव पायरी. धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.